नेवासा तालुक्यामधील खामगाव येथे आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या 30 लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार विठ्ठलराव लंगे व जिल्हा परिषद कुकाणा गटाच्या सदस्या तेजश्री विठ्ठलराव लंगे नवले यांच्या हस्ते संपन्न झाला। याप्रसंगी बोलताना आमदार लंगे म्हणाले की 120 कोटींचा निधी प्राप्त झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आपल्याला तालुक्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साहाय्याने आतापर्यंत मिळाला आहे। हा हायेस्ट निधी आपल्या तालुक्याला भेटला याची माहिती आमदार लंगे यांनी देताना सांगितलं की यांच्याच माध्यमातून आज या विकास कामांचा शुभारंभ संपन्न होत आहे। सकाळी खामगाव गावांतर्गत स्मशानभूमी ते संजय आगळे वस्ती रस्ता 20 लाख रुपये, मौजे खामगाव येथील सुखदेवराव भिल्ल वस्ती रस्ता करणे 10 लाख रुपये असे जवळपास 30 लाख रुपये कामाचा भूमिपूजन समारंभ तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे व आमदार लंगे यांच्या कन्या शिरसगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या तेजश्री लंगे नवले यांच्या हस्ते संपन्न झाला। 120 कोटीचा निधी आपण या तालुक्यात आणला, त्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आणि पालकमंत्री महोदयांनी खूप साथ दिली आणि म्हणून हायेस्ट निधी आपल्या तालुक्याला 120 कोटीचा जो अतिवृष्टीचा आहे तो आलेला आहे। जवळजवळ 90-95% लोकांना मिळाला। काही अडचणी तांत्रिक असल्या तर त्याचं कारण आहे ज्या वेळेस पाऊस झाला त्या दिवसापासून आम्ही सर्वजण आपण 8 दिवस प्रत्येकाच्या बांधापर्यंत गेलो। आमचा शेतकरी बिचारा सर्व त्याचं कुटुंब त्या शेतीवरती असतं। एक पीक गेलं तर माणूस पार त्या ठिकाणी वर्ष त्याला सुधरत नाही वर्षभर, आणि म्हणून या ठिकाणी तो निधी आणण्याचा प्रयत्न केला। कलेक्टर साहेब या ठिकाणी आणले, त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर नेलं, त्यांनी परिस्थिती पाहिली आणि म्हणून एकमेव नेवासा तालुक्यात सरसगट पंचनामे, त्यामध्ये फक्त ऊस जर सोडला तर फळबाग पूर्वी नव्हते, काही पिकं त्याच्यात नव्हते, सरसगट पीक घेऊन आपल्या तालुक्यामध्ये पंचनामे झाले। त्याचं देखील मला समाधान आहे की आपल्याला जी जबाबदारी दिलेली जेवढं आपल्याला शक्य आहे राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू। बऱ्याच दिवसाची तुमची भेट झाली नाही, आता ही ऊर्जा जवळजवळ तुम्हाला वर्ष 1.5 वर्ष पुढे म्हणून जास्त आता कधी कधी मला सुखदुःख भेटायला नाही, एखादी गोष्ट आपल्याकडून राहून गेली काका तर मलाच वाटतं इथं जायचं राहिलं तिथं। आता पहिलं थोडं मोकळं होतं तर हजरच होतो कुठेतरी, आता पण प्रयत्न आपले, परंतु तालुक्याची जबाबदारी आहे। तालुका विस्तारानं मोठा आहे, अनेक भागात जावं लागतं, कामकाज पाहावं लागतं, लोकांचे प्रश्न सोडावं लागतात, मिटिंग आहेत, अधिवेशन आहे, या सर्व गोष्टी करत असताना आपला जो जिव्हाळ्याचा गोरगरीब माणूस आहे, कार्यकर्ता आहे, याच्याशी जी नाळ आहे ती कधीही न तुटून देण्याचं व्रत मी ज्यावेळेस राजकारणात पाऊल ठेवलं त्याच दिवशी घेतलेलं आहे। आणि म्हणून सर्वसामान्य माणूस, गोरगरीब माणूस, कष्टकरी माणूस, शेतकरी बांधव, दीनदलित बांधव केंद्रबिंदू मानून काम करण्याची शिकवण स्वर्गीय अण्णांनी दिली, ती आत्मसात करत भविष्य काळामध्ये आपल्याला सर्वांना हातात हात घालून काम करायचं आहे। निवडणुका येतात जातात, भविष्यात आता जिल्हा परिषद आपले पुढंच चाललंय, आता परत कोर्टाने पुढे तारीख दिली। तर या प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या कन्या तेजश्री लंगे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तर खरंच मला थार गाडी असून एवढ्या अडी अडचणी आल्या तर बिचारे शेतकरी वर्ग जे बाईकवर येतात तर त्यांना कितीच अडी अडचणी असतील। आणि धरण ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक शेतकऱ्याला तिकडं येणंच आहे, काही ना काही मोटरचं काम, काही असं अडी काम त्यांचे चालूच राहतात। म्हणून मी बाबांचेच आभार मानन की बरं तुम्ही हा रोड लवकर टाकता। आणि तसं बघायला गेलं तर अजून पण भरपूर यातनी पण रोडचे काही कामं चालू आहे, काही होणे बाकी आहे, ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू। आणि तसं बघायला गेलं तर पूर्ण नेवासा तालुक्यातच रोडच्या इतक्या अडी अडचणी झाल्या, म्हणजे कोणी जरी बाबांकडे आलं तरी आमचा रोडचं हे, ह्या रोडचं ते, हेच लोकांच्या कंप्लेंट्स असतात। पण आता ह्या वर्षी काय झालं, पाऊसच इतका झाला की त्याच्यामुळं रोडचं खूपच नुकसान झालेलं आहे। म्हणून हळूहळू म्हणजे एका वन गो मध्ये तर ते काय होणार नाही, तर थोडा वेळ तुम्हाला पण आम्हाला द्यावं लागेल, म्हणजे बाबांना द्यावं लागेल, ते नक्कीच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील। आणि मी पण माझ्या जीवनात खूप MLAs बघितले असतील, पण मी बाबांसारखे आमदारच बघितले नाही जे 24 तास लोकांना, म्हणजे
रात्री त्यांना 10ला कॉल येतो, 11ला कॉल येतो, कधी कधी तर पहाटे 5ला पण फोन वाजतो जोराचा, व्हॉल्यूम जरा याचा पण थोडा वेळ कमीच असतो. आता खूप किती बाबांचं आता 1.5 वर्ष टर्म होत आलं, किती दिवसाचं चाललंय इकडे जाऊ आपण कुठेतरी, पण वेळच नाही. म्हणून बाबांनी त्यांचं जीवन जनसेवेसाठीच हे केलेलं आहे, अर्पणच केलेलं आहे. आणि ते एकदम ते करताय, मला ते बघून खरंच खूप इन्स्पिरेशन मिळतं त्यांच्याकडे बघून, की आपण देखील आपल्या भविष्यात असंच चांगले कामं, गोरगरिबांचे कामं करावा, त्यांची सेवा करावा. आणि तुमच्या देखील काही अडीअडचणी असतील महिलांच्या देखील, तुम्ही नक्कीच आम्हाला सांगा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तुम्ही मला इथं बोलवलं, खूप आग्रह केला मला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे, तेजश्री लंघे, भाऊसाहेब वाघ, अंकुश काळे, प्रदीप ढोकणे, दत्तात्रय पोटे, विनोद ढोकणे, किरण शिंदे, आदिनाथ थोरे, संजय खरे, अविनाश हार्दे, रमेश आढागळे, दादासाहेब आगम, देविदास आगळे, दिलीप खोमणे, भाऊसाहेब आगळे, शिवाजी जाधव, चिमणी भाऊसाहेब, माळवे साहेब यांच्यासह खामगाव ग्रामस्थ, पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. 70-75 वर्ष झाले ही वर्गीय वस्तीवर रस्ता नव्हता. सातत्याने दिलीपराव रात्री भेटायचे आम्हाला. रस्त्याचं काय आहे ते आता शांत आहे सध्या, दिवसा तिकट होता. जायकवाडीचं पुनर्वसन झालं त्या दिवशी, आता फेसबुक लाईव्ह झालं, कोणी ऐकलं असेल. विस्थापित झाले, परत कुटुंब उद्ध्वस्त यामध्ये झाले. नुस्कार होऊन आज आपण रेगा रूपाला आलोय. पण निश्चित या गंगा मातेची कृपा तुमच्यावर झालेली आहे. म्हणून आपण भविष्यामध्ये आपण काम केलं पाहिजे. कारण हा मतदारसंघ मध्ये आपण जे भंवर विश्वास टाकला आणि सातत्याने आपण सगळे मित्रमंडळ आमदार साहेब 20 ते 25 वर्ष आपण खस्ता खाल्ल्या. एक स्वप्न होतं आम जनता गोरगरीब सगळ्यांनी, सतीशराव आपण सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे. काम करीत असताना परत थोड्या मतांनी झाला, त्याच्यात काही आपल्या पण चुका आहे. आता कसं तुम्ही एक संघ झाले यावेळेस, चोपडे गुरुजी कोणी विचार केला नाही. जाधव साहेब सारखे माणसं, जाधव साहेब थोडे पडद्यावर होते, पण त्यांना आता सांगितलं, भाऊ आता इथून पुढे काही घाबरू नका, तुम्ही 4 महिन्याला बदली होत नाही, काळजी करू नका ना तुम्ही. एसआर मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.